साहेब, मला महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. माझ्याशी? बोल ना, काय बोलायचंय? साहेब, मी माझ्या शिक्षेचे 3 टास्क पूर्ण केलेत. आणि तुम्ही मला माफ केलंच आहे. तर आता मणी सरांना प्लीज आउट हाऊसला येऊ द्या. टास्क? स्वानंदी ऐक, काय बोलतेस तू? डॅडना नाश्ता करू दे ना. हे काय तुझं मध्ये? डॅड चिल, ती काही बोलत असते, तिच्याकडे नका लक्ष देऊ. स्वानंदी असं काय करतेस सगळं? खूप कामं पडली आहेत ना, विसरली आहेस का? अगं आपलं ठरलं होतं ना, आज संक्रांत आहे, आपल्याला सगळी तयारी करायची होती की नाही? हो संचिता मॅडम, पण ते जा जा जा, तू पुढे हो, मी येते. अगं जा ना. मी तिला हेल्प करते. आलेच. संचिता मॅडम मला मुद्दाम साहेबांशी बोलू देत नाहीये आणि पुढेही त्या तसंच करतील. मी काहीही करून साहेबांशी बोलायलाच पाहिजे. स्वानंदी, आय नो तू चिडलीयस माझ्यावर. मगाशी बाहेर मी तुला थांबवलं म्हणून चिडलीयस ना. स्वानंदी सॉरी त्यासाठी. अगं डॅड सकाळीच आले होते ना, मग त्यांना स्ट्रेस आला की काय होतं तुला माहितीच आहे, म्हणून मी तुला थांबवलं, बाकी काहीच नाही. आणि या घराची सून म्हणून माझी काही कर्तव्य आहेत ना, सगळ्यांची काळजी घेणं ही जबाबदारी आहे की नाही माझी. आय होप यू अंडरस्टँड. हे संचिता मॅडमला काय झालं? अचानक इतक्या का गोड बोलतायत माझ्याशी? बरं स्वानंदी, मला असं कळलंय की तुला डॅड कडून काहीतरी हवंय, हो ना ग? आय नो, मला माहितीच आहे. माझ्याकडे ना एक आयडिया आहे, ती तू कर. कसली आयडिया? मला सांग, आज काय आहे? मकर संक्रांत, राईट? मग आज काय करतात? तिळगुळ, राईट? हो. अगं हीच तर आयडिया आहे. स्वानंदी, डॅडना तिळगुळ खूप आवडतो. तू एक काम कर, त्यांच्यासाठी मस्त तिळाचे लाडू कर आणि त्यांना नेऊन दे. ते जाम खुश होतील. आणि त्यावेळी तू त्यांच्याकडे हा बंगला जरी स्वतःच्या नावावर करून मागितलास ना, तरी ते असा देतील तुला. खरंच? म्हणजे तू बंगला मागणार आहेस की काय? नाही, म्हणजे मी जर त्यांच्यासाठी तिळगुळ बनवलं तर मला हवं ते देतील? हो स्वानंदी, तू बनवून तर बघ. स्वानंदी, कशी वाटली माझी आयडिया? थँक्यू. म्हणजे आज काहीही झालं तरी मणी सर आज आउट हाऊसला परत येणार. काय? कुठे हरवलीस? कुठे काय, तयारी करायला घेते. बर, आलेच मी. स्वानंदी, तू बनवच तिळगुळ आणि मग बघ मज्जा. काय ग? अगं संचिता, काय करतेस? सुद्धा तुला तरी कळतंय का? एकदा म्हणते स्वानंदीला धडा शिकवायचा, त्यासाठी मणी आणि तिच्यामध्ये फूट पाडायचे किती प्रयत्न करतोय आपण, माहितीये ना? तू तिळगुळाचा बोळा फिरवणार आहेस का त्याच्यावर? डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? मम्मा हे संचिताचं डोकं, या डोक्यावर कधीच परिणाम होत नाही. हा, परिणाम होतो
पण तो दुसऱ्यांच्या जगण्यावर. सो तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी काय करतेय हे मला बरोबर ठाऊक आहे. या स्वानंदीला तिळगुळ बनवू तर द्यात. हाच गोड तिळगुळ स्वानंदीसाठी या घराची दारं कायमची बंद करेल. हो, म्हणजे ह्यात पण तुझा काहीतरी प्लान आहे. ऑफकोर्स मम्मा. संचिता अनप्लॅन्ड असं कधीच काहीच करत नाही. सो चिल. संचिता मॅडम, मला साहेबांनी बोलवले स्टडी रूम मध्ये. बरं, मी येते म्हणून सांग. मम्मा, डॅडना मी एकटी नाही फेस करू शकत. प्लीज तुम्ही चला माझ्या बरोबर प्लीज. अगं मी आले असते पण मला काम आहेत. मी घरातच आहे इकडे. मी आले जरा. हा मम्मा, ओ मम्मा, हो मम्मा, ऐका ना मम्मा. मम्मा इज सो सेल्फिश. कधीच माझ्या बाजूने उभं नाही राहत. ओके ठीक आहे संचिता, ही तुझी एकटीची लढाई आहे आणि ती तुला एकटीलाच लढावी लागणार आहे. ऑल द बेस्ट बेबी, ऑल द बेस्ट. डॅड, तुम्ही बोलावलंत का मला? हो, आणि का बोलावलं ह्याचा अंदाज तुला आला असेलच. स्वानंदी कुठल्या टास्क बद्दल बोलत होती आणि आता तुम्ही दोघींनी काय नवीन घोळ घालून ठेवलाय. अरे मी 2 दिवस दिल्लीला काय गेलो, मणी आणि स्वानंदी मधली दरी कमी झाली. स्वानंदी मणीला आउट हाऊस मध्ये घेऊन जायच्या बाता करत होती सगळ्यांच्या समोर. संचिता, मला खरं खरं सांगा, काय केलंय तुम्ही दोघींनी? डॅड सॉरी. तुम्ही दिल्लीला गेल्यावर मी आणि मम्मानी स्वानंदी आणि मणी या दोघांना एकमेकांपासून दूर करण्याचे खूप प्रयत्न केले. मग आता ते एकमेकांच्या जवळ आले असतील तर मला खरंच नाही माहिती. पण आता स्वानंदी मणीला आउट हाऊस मध्ये न्यायचं म्हणत होती म्हणजे डेव्हलपमेंट नक्कीच आहे त्यांच्यात. डॅड, हे सगळं मम्माना नक्कीच माहिती असेल कारण हा सगळा प्लॅन ना त्याच लीड करत होत्या. अरे तुम्ही कोणी का लीड करेना, तू काय किंवा शालिनी काय, पण ह्याचा एंड रिझल्ट जो आलाय ना तो काय फारसा चांगला नाहीये. तुमचे सगळेच प्लॅन कसे काय फ्लॉप होतात मला एक कळत नाहीये. आज स्वानंदीनी जी मागणी केली आहे ना ती आपल्या दृष्टीनं धोक्याची घंटा आहे. मणी समोर मी तिला कसं काय नाही म्हणू शकलो असतो की नाही मणी तुझ्याबरोबर आउट हाऊस मध्ये येणार नाही म्हणून. आजची परिस्थिती कशी बशी हाताळली मी, प्रत्येक वेळेला जमणार नाही. आज स्वानंदीनं प्रश्न विचारला, ही मागणी केली. उद्या समजा मणीने मागणी केली की मी स्वानंदी बरोबर आउट हाऊस मध्ये राहायला जाऊ का, तर मी त्याला नाही म्हणू शकणार आहे? नाही ना. हा सगळा तुमचा मूर्खपणा आहे. डॅड चिल, त्रास होईल तुम्हाला. पण मला सांगा, एक ना एक दिवस हे होणारच आहे ना. म्हणजे मणी आणि स्वानंदीला आपण एकमेकांपासून किती काळ लांब ठेवणार, एस्पेशली ते रोज एकमेकांच्या समोर येत असताना. पण डॅड डोंट वरी, मी आता एक असा गेम खेळणार आहे की मणी त्या स्वानंदीशी बोलणं सोडात तिचं तोंडही नाही बघणार. थांब थांब, तुझ्या डोक्यात जो काही प्लॅन आहे ना तो आधी मला सांग. सांगते, ऐका. डॅड, मकर संक्रांत आणि तिळगुळाचं नातं किती घट्ट आहे हे सगळ्यांनाच माहिती. आता हाच तिळगुळ मणी आणि स्वानंदीच्या नात्यात फूट पाडतो की नाही बघाच तुम्ही. हा फक्त आपला प्लॅन ठरल्याप्रमाणे व्हायला हवा. त्याची काळजी तू करू नकोस. हा प्लॅन नक्कीच सक्सेसफुल होईल कारण ह्या वेळेला त्या प्लॅन मध्ये मी स्वतः सहभागी होणार आहे.